अन्नदाता आहे त्याला तुम्ही अजून किती दिवस अडवणार आहात? कर्जमाफी त्याला देणार नाही, खत त्याला देणार नाही, बियाणं त्याला देणार नाही आणि शेवटी त्याला नागवायचं आणि त्याच्या शेतीमालाला सुद्धा भाव देणार नाही. अरे या शेतकऱ्यांनी सुद्धा तुम्हाला या सरकार म्हणून निवडून दिलेलं आहे. एक दिवस तोच शेतकरी तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून तात्काळ तुम्ही या खताचा हात परत घ्या आणि शेतकऱ्याला तात्काळ खत द्या. शेतकऱ्याच्या वतीनं नाही सामान्य जनतेला माहितीये आपला अन्नदाताच उपाशी राहिला तर आपलं काय होईल. हे शेतकऱ्याच्या मागणी संदर्भात आंदोलन होतं. शेतकऱ्याला खत वेळेवर मिळालं नाही, महागाई प्रचंड वाढलेली, पेट्रोलचे भाव वाढले, डिझेलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले. एकंदरीत हे सरकार अपयशी ठरलेलं आहे. म्हणून या सरकारला सत्तेवर राहण्याचा काही एक अधिकार राहिलेला नाही. आतापर्यंत असं कधीच झालेलं नाही की तुम्हाला ऑनलाईन खत देण्याची गरज पडली आणि ऑनलाईन करूनही युरियाची 2 बॅग 10-26 एक बॅग खेड्यातल्या माणसांना अजून ऑनलाईन ऑफलाईन कळत नाही. त्यामुळे सरळ खताचा तुटवडा जो झालेला आहे तो मोकळा करावा आणि सरसकट खत वाटप करावं ही आमची रास्त मागणी. त्यांनी निर्णय घेतला की आता शेतकऱ्याची नोंदणी ॲपद्वारे झाली पाहिजे. शेतकऱ्यांना शेतीचे काम करावं का त्या ॲप नोंदणीसाठी त्यांनी ते काम करावं. त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं जालना छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी भव्य असं रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आणि भविष्यात जर कधी ऑनलाईन खतची जी प्रणाली ती जर बंद नाही केली तर या राज्यातील व या शहरातील मंत्र्याला काँग्रेसचा कार्यकर्ता फिरू देणार नाही.